आषाढी अमावस्या हा दिवस दिव्यांची पूजा करण्याचा दिवस असल्यामुळे याला दीप अमावस्या म्हणतात। या दिवशी दीप स्वरूपातल्या दीपलक्ष्मीच्या पूजनाला खूप महत्त्व आहे। घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी हे पूजन खूप महत्त्वाचं आहे। दीप अमावस्येच्या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे। त्या दिव्यांमध्ये तेल टाकून कापसाची वात दिव्यांमध्ये ठेवायची। याशिवाय गोड कणकीचे 5 दिवे बनवायचे आणि त्यात तूप टाकून वात ठेवून ते दिवे प्रज्वलित करायचे आणि आपण जशी देवाची पूजा करतो तशी हळदी कुंकू वाहून, फूल अर्पण करून, अगरबत्ती लावून पहिल्यांदा कणकेच्या दिव्यांची पूजा करायची आणि हात जोडून नमस्कार करायचा। त्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग हे बाकीचे दिवे जे आपले पितळी किंवा इतर दिवे आहेत ते लावायचे किंवा प्रज्वलित करायचे आहेत। त्यांना हळदी कुंकू, फूल, अक्षता वाहून लह्यांचा किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे। घरातल्या सर्वांनी या दिव्याची पूजा करायची आहे। दिव्यांची पूजा करताना ही प्रार्थना करायची की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। आणि सर्वांनी या दिव्यांना नमस्कार करायचा। घरात दीपलक्ष्मी नांदावी म्हणून ही दीपपूजन करणं प्रत्येकीचं कर्तव्य आहे। अमावस्याला लक्ष्मी घरात येते। अमावस्या ही पितरांची देखील तिथी मानली जाते, त्यामुळे या दिवशी कुठलाही मांसाहार करू नये। बघा तुम्हाला काय योग्य वाटतं ते। आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।